चर्चेची सुरुवात मला करायची आहे। हनुमंत पवार सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। हनुमंतजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। मी चर्चेची सुरुवात हनुमंतजी तुमच्यापासूनच करणार आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती पाहताय, ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर या परिस्थितीला नाव काय द्यावं, या बरबादीला नाव काय द्यावं, त्याला ओला दुष्काळ म्हणावं, टंचाई म्हणावं की काय म्हणावं, या सगळ्यावरून वाद का महत्त्वाचा आहे की याला ओला दुष्काळ म्हणावा असं विरोधकांना वाटतंय? तुम्ही न्यूज 18 लोकमत आठवड्यापेक्षा जास्त दिवस ग्रामीण भागामध्ये स्वतः होतात, तुम्ही ते गांभीर्य बघितलेलं आहे। उभ्या महाराष्ट्रानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते गांभीर्य बघितलं। मराठवाडा अक्षरशः उद्ध्वस्त झालाय आणि उत्तर महाराष्ट्रातले जळगाव आणि नगर सारखे जिल्हे आहेत, सोलापूर जिल्हा आहे। त्यामुळे आता महाराष्ट्राला किती मोठी आपत्ती आली हे आपण समजावून सांगण्या इतकंच महत्वाचं झालंय की ह्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार काय करतं। पण पहिल्या दिवसापासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये फ्रॉम फर्स्ट डे सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढतंय असं आमच्या विरोधकांचं ठाम म्हणणं आहे। साधं म्हणणं, शेतकऱ्यांनी आपल्या मुख्यमंत्र्याला विचारलं हेक्टरी किती देणार म्हणल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसारखे अभ्यासू वगैरे म्हणणारे, प्रशासनावर पकड असणारे, संयमी नेते असलेले फारदेशी म्हणले राजकारण करू नका। त्या दिवसापासून सुरू झालेला हा खेळ आता साखर कारखानदाराच्या खांद्यावर दुष्काळ निर्मूलनाचं ओझं ठेवण्या इथपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांची मजल गेलेली आहे। बघा, लक्षात घ्या, साखर कारखानदार म्हणजे काय आमचा शत्रू नाही, दुश्मन नाही। साखर कारखाने हे आमच्या शेतकऱ्यांचे आहेत, सहकारी साखर कारखाने आहेत। महाराष्ट्राच्या अर्थचक्राला, कृषी अर्थव्यवस्थेला चालना दिलेला तो भाग आहे। त्यांनी मदत केली पाहिजे का? हो, केलीच पाहिजे। पण त्यांच्या मदतीवर राज्य सरकार अवलंबून राहणार असेल आणि त्यांना सक्तीनं मानगुटीवर बसून जर त्यांच्याकडून मदत गोळा करत असेल तर अदानी साहेबांना टॅक्स बसवायला कोणी अडवलं? कॉर्पोरेट टॅक्स नरेंद्र मोदी साहेबांनी भारतीय जनता पक्षानं 30%वरचा 22%वर आणला। 40 लाख कोटी रुपये रोकड जमा झाली कॉर्पोरेट टॅक्सकडे। 65% कर्ज कॉर्पोरेटची राईट ऑफ केली नाही या लोकांनी। आमचं म्हणणं, कॉर्पोरेटवर टॅक्स बसवा, अदानी ग्रुपवर टॅक्स बसवा। ज्या मेगा इंजिनिअरिंगला 27 लाख कोटी रुपयाची तुम्ही कर्ज दिली, 27 लाख कोटी माफ करा प्रोजेक्ट दिले तुम्ही, त्या मेगा इंजिनिअरिंगला बसवा ना तुम्ही कर्ज। सतत उठायचं, ऊस कारखानदार का डोळ्यात खूप एवढा ऊस कारखानदार, राज्य सहकारी बँकेच्या वतीनं याच ऊस कारखानदारावर दबाव आणून तुम्ही बीजेपीत घेतले ना, तुमच्या वंचनेला घेतले ना। त्यामुळे जर दबावच टाकायचा असेल तर तुमच्याकडे असलेल्या कारखानदारांना टाका ना तुम्ही दबाव। तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राचं डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट इथं कधी येणार आहे? मदत पुनर्वसन खात्याचा GR तुम्ही का बदलला? खाजगी पीक विमा कंपन्यांचे ट्रिगर तुम्ही का बदलले? या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब रोज एक नवी टूम काढतायत। त्यातली एक टूम आहे साखर कारखानदारांनी मदत करावी, असं केलीच पाहिजे मदत। आम्ही साखर कारखानदाराचीच लेकरं आहोत, साखर कारखाना ना, आम्ही काही वेगळं नाही आहोत, आमचा ऊस जातो, आम्ही सभासद असतो। पण कारखानदाराच्या आडून तुम्ही अख्ख्या दुष्काळाची चर्चा, अख्ख्या ओल्या दुष्काळामधल्या अतिवृष्टीच्या मदतीची चर्चा जर तुम्ही फिरवणार असाल तर ही दिशाभूल आहे, ती दिशाभूल होऊन जाऊ नये। आज उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की ओल्या दुष्काळाची मागणी करण्यामध्ये हेच अभ्यासू विरोधी पक्षनेते म्हणून एकेकाळी गाजलेले मागणी करत होते ना। शब्द असेल नसेल, तशी तरतूद असेल नसेल, पण विद्यार्थ्यांच्या फीस माफ करणं, कर्जमाफी करणं, कर्जाला वसुली थांबवणं, त्या भागामध्ये पुन्हा पेरणी करण्यासाठी रब्बीमध्ये कर्ज देणं, याला आम्ही ओला दुष्काळ म्हणतोय ना। शब्दामध्ये पकडायचे खेळ देवेंद्र फडणवीसांनी करू नये अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीनं, विरोधी पक्षांच्या वतीनं त्यांना विनंती। ठीक आहे, मला ओमराजे निंबाळकर यांना सुद्धा विचारायचं आहे की विरोधकांना असं का वाटतंय की इथं शब्दांचा छळ सुरू आहे? आज तुमचे नेते आले, उद्धव ठाकरे, त्यांनी सांगितलं, सरकारवर टीका केली आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही शब्दामध्ये अडकवू नका, शब्दांचे खेळ करू नका। असं तुम्हाला का वाटतंय की हे शब्दांचे खेळ सुरू आहेत? बडेजी, खरं मला तुमचं पहिल्यांदा आभार व्यक्त करायचे की ज्यावेळेस मराठवाडा या महाभयंकर प्रलयामध्ये आला होता आणि शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होत होतं, त्यावेळेस तुम्ही पहिले पत्रकार होतात जे की अगदी कमरे इतक्या पाण्यात तुम्ही द्राक्षाच्या बागेत उभा राहून एक पहिला म्हणजे इथली वास्तव परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणायचं काम केलं आणि कायम तुम्ही 3-4 दिवस ह्याच भागात होतात आणि इथली भीषणता, इथली दाहकता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर कर्जमाफीच्या बाबतीत कुठल्याही योग्य वेळेची आणि योग्य परिस्थितीची म्हणजेच निवडणुकीची वाट बघितली नाही। त्यांनी मुख्यमंत्री झाल्या
शेतकऱ्यांना जी कर्जमाफी द्यायची होती ती कर्जमाफी त्यांनी दिली. मला वाटतंय आज त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती आहे. ह्या सरकारनं निवडणुकीला सामोरं जाताना शेतकऱ्यांना वचन दिलं की बाबा आम्ही सरकारमध्ये सत्तेत बसल्यावर आम्ही तुमचा सातबारा पुरा करू. सत्तेत बसले, बहुमत आलं आणि ज्यावेळेस द्यायची वेळ आली त्यावेळेस ते म्हणले की योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं देऊ. मी सन्माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस इथं आले माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये औशाला उजनी या ठिकाणी, तिथं आल्याच्या नंतर सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की ती योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती ही आजचीच आहे आणि तुम्ही त्या परिस्थितीचा योग्य असा उपयोग करून घ्या, कारण शेतकऱ्याला त्या कर्जमाफीची नितांत गरज आहे. मला वाटतं ती देणं खरंच गरजेचं आहे. का तर आज शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी पुरता बेचिराग झालाय आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी त्या कर्जाची त्या पैशाची नितांत आवश्यकता आज त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही ती कर्जमाफी द्यावी. पण शब्दाचे खेळच चालू आहेत. आपण बघितलं असेल, मंत्री आले, पाहणी केली, अभ्यास झाला. आम्हाला वाटलं होतं कालच्या बैठकीत तरी काहीतरी निर्णय होतील. परत म्हणले आता आकडेवारी येत राहील. जी मंत्री महोदयांनी आता माझ्या तर मतदारसंघात असं होतं की एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री धाराशिव लोकसभेमध्येच होते. भूमपरांड्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब होते आणि मुख्यमंत्री उजनीला होते. त्यांनी इथली परिस्थिती बघितली, इथली दाहकता बघितली. आता त्यांच्या लक्षात आलंय की काय मदत करणं अपेक्षित आहे, नुकसान कुठल्या लेवलला जाऊन झालंय, किती भयंकर असं नुकसान आहे. त्याच्यामुळं तातडीनं त्या ठिकाणी मदत जाहीर करणं गरजेचं होतं. कारण ज्या शेतकऱ्याच्या एकामागून एक आत्महत्या होत आहेत, रोज एका गावात आत्महत्येची बातमी त्या ठिकाणी येते आणि त्या आत्महत्येचं जेव्हा तुम्ही जाचाल माहिती घ्यायला तेव्हा रोज एक नवीन विदारक चित्र आपल्या सगळ्याच्या समोर येते. हे कशाचं होतं काय? शेतकऱ्याला वाटतंय की बाबा मला मदत करायला कोण नाही, आज मी ज्या पिकाच्या आशेवर बसले होतो ते पीक बेचारेक झालंय आणि सरकार अजून मला त्याच शब्दाच्या खेळात अडकवतंय आणि आता माझं काही खरं नाही, मी माझा प्रपंच चालवू शकत नाही. ह्या विवंचनेतनं ह्या शेतकरी आत्महत्या करतोय. म्हणून अपेक्षा ही आहे की विरोधक सत्ताधारी हे राजकारण करत बसण्यापेक्षा तातडीनं सरकारनं, जसं पंजाब सारखं राज्य 50,000 रुपये हेक्टरी मदत देत आहे, ते तर सिंगल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिन नाही त्यांना, तरी ते 50,000 रुपये हेक्टरी देत आहेत. मग महाराष्ट्राला द्यायला काय अडचण आहे? बरं, आज गरज आहे म्हणून मागतोय आम्ही, असं नाही की विनाकारण मुद्दा म्हणून मागायचं म्हणून मागतोय. आणि म्हणून ह्या दोन्ही मागण्या त्या ठिकाणी शेतकरी वाचवण्यासाठी पूर्ण करणं गरजेचं आहे. बडेजी, मला एक महत्वाचं आपल्याला सांगायचंय की तुम्ही आता सांगितले की ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं त्या ठिकाणी पैसे सरकार घेणार आहे. मी एका ऊस उत्पादक शेतकऱ्याचं उदाहरण आजच जाऊन आलोय. मी आवाड शिरपुराला, कळंब तालुक्यात त्याची शेती आहे. गणेश रावसाहेब काळगते नावाचा शेतकरी आहे, ऊस उत्पादकच आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो, ती व्हिडिओ आहे का? त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं 6 एकरच्या 6 एकर रान पूर्ण ऊसासहित त्या ठिकाणी निघून गेलंय. एवढा माझ्याकडे व्हिडिओ तुम्हाला जर दिसत असेल तर बघा तुम्ही. एवढा भयानक आहे. एका एकरामध्ये 80 ते 90 टन ऊस उत्पादन करणारा हा शेतकरी आहे. आणि ह्या शेतकऱ्याची आता अशी अवस्था आहे की 10-15 टन पण निघणार नाही. आता हे सगळं ऊस जे आहे वाहून गेलाय, जमीन वाहून गेली, ऊस वाहून गेलाय आणि ऊसाच्या सगळ्या जे हे आहेत बुड ते सगळं उघडं पडलं. हे पहिल्या दिवशीचा व्हिडिओ, आता हे वाळायला चालू झालंय, वाळलाय ऊस ह्याच्यातला बराचसा. आता ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं तुम्ही 15 रुपये घेणार आहेत का? ह्याच्याकडनं घ्यायचेत का 15 रुपये टनाला? ह्याच्याकडनं घ्यायचेत का पैसे 15 रुपये टनाला? ह्यालाच द्यायचेत का परत? मी विचारतो काय पद्धत आहे?